गर्दी बघा गर्दी काय सगळं दुनिया इकडे आली की काय कळत नाही बघा देवा. हो मजा आली बघू ना. हा बघ वाव वाव एक नंबर खूप मोठे छोटे. चलो पिसारा फुलव रे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. पिसारा फुल पिसारा फुलव रे. अरे याला पिसरच नाहीये. पडू द्या एखादे. चलो आले मिट्टू. आम्हाला व्हाईट टायगर दिसला मी दाखवते तुम्हाला. एक नंबर एक नंबर. नाही कॉलिंगवरती दिसा. ते झू फिरायला खूप भारी भारी बघायला मिळत आहे ना समीक्षा. मस्त खूप वेगवेगळ्या प्रकारची बोट बघायला मिळाले मला. कसले भारी आहेत रे. अरे काय हे मोठे नाही तर काय शहामृग. जाऊ जाऊ चंड ऊने. तुम्ही इकडे येणार असाल तर कॅब कॅरी करा. आम्ही इथून घेतलेत 100 रुपये 150 रुपये. ऑनलाईन तिकीट मिळतं. ऑनलाईन तिकीट बुक करून या. काउंटरवर गर्दी असते. बससाठी इथे लाईन आहे. आम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे. 5 किलोमीटर अंतरावर पार्किंग आहे आणि इथून बस आहे. अशा बसेस असतात. इथून 5 किलोमीटर आहे. फ्री ऑफ कॉस्ट असते. आपल्याला आपल्या पर्सनल व्हेकल आपल्याला आपल्या कार आपल्या गाड्या 5 किलोमीटर आधीच पार्क कराव्या लागतात. तिथून आपल्याला आतमध्ये यांच्या बसेस असतात. त्या फ्री ऑफ कॉस्ट असतं. आपल्याला अजिबात तिकीटचे पैसे पे करावे लागत नाही आणि कंटिन्युअस ह्या गाड्या चालू असतात. गर्दी आहे इथे. ते बघा सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू. हा यार भूक लागली. पहिलं खाऊया त्याच्यानंतर जाऊया. 2:30 वाजले. पहिलं जंगल सफारी. 20 रुपये. इथं सगळं खायचं आहे. खायचं इथं गर्दी सगळी दुनिया इथे. वडापाव 40 आहे. इथे रेट दाखवते तुम्हाला. आईस्क्रीम ते बघा रेट 850 100 असे रेट्स आहेत. नॉर्मलपेक्षा कॉस्ट थोडीशी जास्तच आहे पण व्हरायटीज ऑफ फूड आहे इथे अवेलेबल. इन्फिनिटी सरदार वल्लभभाई पटेल. चला पुढे चला चला. सरदारांच्या स्टॅच्यूपासून आता इथून पुन्हा आपण बसने जाणार आहोत. इथे नाश्ता केलेला आहे आणि प्रचंड गर्दी आहे. झू मध्ये आलेलो आहोत आम्ही. झू मध्ये प्रचंड गर्दी आहे असं वाटतंय. सगळं पब्लिक इकडेच आलेलं आहे सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी. ले जाना मना है. जिसके पास टिकट है वो आगे रहे. फैमिली पीछे रहेगी. कितना की टिकट लेना अनिवार्य है. जू के अंदर खाना पीना और प्लास्टिक की बोतल. आम्ही तिकीट ऑनलाईनच काढलं होतं. आफ्रिकन सेक्शन बघायचं. इकडे बैल. ही बघ काय बोलते बैल. ही कोणती स्पेसिस आहे. इथे लिहिलं असेल ना. खरंच बैल वाटतं. तू तेच बोलली. जो हरण ऑरिक्स आहे. ऑरिक्स.
सगळी स्पीशीज आहे बघ ना. हा आता मग तो दिसला. वेगळाच आहे ना. डक पण आहे, डक आहेत. वाटतं मागणं पण तोंड त्याला. हा मगाचपासून बसलाय, आवाज करते. तिकडे बघ, दिसतोय का तुला इकडे? हे वा स्विम करतोय तो. माझ्या पण फोटो तिकडे कसले ओरडतात आपलं. इकडून तिकडं इकडून तिकडं. राजवीर वाटतोय रे मला. येल्लो वाला तर बघ है ना, नुसता पळत असतो इकडून तिकडे. पळतोय नुसतं. ते उलट आता पळतोय पळतोय पळ तो. आणि तसंच राऊंड मारतोय तो, इकडून तिकडं तिकडून इकडं. तो आला परत. चला पण ना कलरचा आहे है ना, वेगळं. पक्का दोघं बहीण. कसले ओरडतात. तुरा आहे बघ अंगावर. काय ते झू फिरायला खूप भारी भारी बघायला मिळत आहे ना समीक्षा. मस्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे बोट बघायला मिळाले मला. बोट्सच एवढे वर. कसं वाटलं बघून दादा? एक नंबर. बघून चलो पोज आपण चलो फोटो सेशन करून घेतो. मोबाईल नाही ना काढला व्हिडिओ. कसला भारी आहे जिलू 180 डिग्री मूव कर. काळ्या कलरची एकदम डार्क कलर मारलेली केस. खूप मजा येते आम्हाला बघायला. बर्ड्स बघून तर अगदी भारी वाटलं. येस म्हणजे पैसे वसूल. काहीतरी दाखवते. एक नंबर आहे. एक मिनिट. मस्त चालतंय. कसले भारी आहेत रे. अरे काय हे मोठे नाही तर काय शहामृग. ऑस्ट्रिच इमू याच्यातलाच प्रकार आहे, पण तो लहान. चलो चला नो. चला हे पाणी पिते फक्त. नाही खातोय. किती मोठा आहे बघ. मस्त चाल. हायटेड आहे. थोडा आहे ना. एवढी हाईट तर माझी एकटीची नाही. इकडे या आमच्याकडे. कृपया प्रवासियों से निवेदन है कि किसी कोई भी प्रवासी इस तरह की हरकत करते हुए पाया जाता है तो उस पर दंडनीय कार्रवाई बनाए रखें.
ओ मोती पास हो भाई तो All the tourists roaming around in jungle safari are informed हा तो बघ तिकडे आहे बघ खाली झेब्रा पण आहे, जिराफ पण आहेत. तिकडे जिराफ एकच आहे. इकडे आधी बघ. पण ना कसं वाटलं बघून? मजा आली? खूप मजा येते ना, एकदम मजा येते. आमचे पैसे पूर्ण वसूल झालेले आहेत. झू मध्ये मस्त मस्त बर्ड बघायला मिळालेत, प्राणी बघायला मिळालेत. धमाल येते, धमाल. मजा आ रहा है मजा. बहुत मजा. गर्दी बघा, गर्दी काय सगळे दुनिया इकडे आली की काय कळत नाही बघा. देवा, शाळेची ट्रिप. जंगली बिल्ली काय करते माणसाला एवढीच काय माणूस. माकडं आली आहेत का सुटून बाहेर? हा दिसला बघ, लायन दिसला बघ. तुला कसं माहिती ते फिमेल? अरे फिमेल अशी केसाळ. अच्छा हा, हो स्मार्ट, हा व्हेरी स्मार्ट. फिमेल अशी अरे मी त्याला जस्ट विचारत होती. हा झोपलाय. कसलं दिसतंय बघा जवळ. तेव्हा उठला 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 तेव्हा उठला. इधर आ, इधर आ. पाणी पिते तो पण ब्लॅक पॅन्थर. पाणी पिते बघ. ब्लॅक पॅन्थर पाणी पिते बघ. मला पण थंड लागली. अरे हो तेव्हा वरती गेला बघ तेव्हा. तेव्हा छोटे व्हाईट लाईन. आम्हाला व्हाईट टायगर दिसला, मी दाखवते तुम्हाला. एक नंबर, एक नंबर. जिस टूरिस्ट को पैदल जाना है वो चलो आगे चलो बोलते हैं. आम्ही रायनो बघायला चाललो. रायनो बघायला चाललो. पन्ना कुठे पन्ना? सेपरेट आणलं सेपरेट आणलं. राईटला बघ. रायनो दोन आहे बरं रायनो. कुठे बांधले त्याची बॉडी अरे कवच असतो त्याच्यावरती. बॉडी बॉडी आर्मर टाईप असतो. हा रायनो. आपण ते याला बघितलेलं नाही नाही गोर गोर. हा तेच तो रानगंवर आहे. आपण दाजीपूर 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 अभयारण्यामध्ये होतं ना. वरती जाते ते.
हो 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 पिकॉक लांडोला पिक्चर असतो पोपट पण आहे ना मध्ये. मोरचे दांडूर पिके ती बघ लांडोर ठीक आहे इथे ठीक आहे तिथे 1 2 3 4 लांडोरचे डकचे अरे पोपट पीछे आवा ना डकलू हे आपले किती पक्षी ठेवलेत ना यांनी हो मजा आली बघू ना. हा बघ. हा बघ वाव वाव एक नंबर. खूप मोठे छोटे. चलो पिसारा फुलव रे. नाच रे मोरा आंब्याच्या पन्नात नाच रे नाचे. मोरा नाच. पिसारा फोड तुझ्या माझ्या कसलं पिसारा फुलव रे. वाव त्याला आनंद झाला तर असं फुलवणार यार. पंख बिंक पडू दे एखादे आम्हाला. चलो बगड्या बगड्या नाच रे तुझी दिल पाहते. धमाल येते धमाल. किती मोठे आहेत आणि चोच बघा ना. ट्रेन ट्रेन तुम्ही आमच्यासोबत होतो ना सगळं नाही मी दुसऱ्या गाडीत होतो. अब रुका कर. हा लांडोर आहेत लांडोर. आले मिट्टू. मागे बघ पुन्हा. एवढं शांत कसं बसलाय पण पॅरेट. चावा गेलं वेदांत. नेस्ट आहे त्याचं नेस्ट. हे बघ किती घरटी आहेत त्यांची. ओले ओ शेपूटला हात लावा ना. बघ ना मजा आली. क्या मतलब पापा दूसरे वाले फोन से कर रहे हैं. चला इकडचे सगळे बर्ड्स बघून झालेले आहेत. आता आम्ही पुन्हा रिटर्न चाललेलो आहोत. प्रचंड गर्दी असल्यामुळे आता पुन्हा लाईन लावावी लागत आहे. सगळे काय उलटे. चल आता उठून उठून ओरडली का तुला. हे कुठून आले पण जंगल लोक. अरे हे लोक विक्रांत ते पुढे चढायचे त्यांना चढ. इकडे पन्ना पन्ना का रडतो. पन्ना का रडतो. पन्ना का रडतो. इकडे बघ इकडे बघ. 100 रुपये बोलायचं आपण घेऊ ना. मग दादाचं तुटलं तर घेतलं ना आपण. इकडे तर बघ. इकडे दीदी इकडे बघ दीदी. अरे इकडे हे आमचं झू पूर्ण बघून झालेला आहे. अरे इकडे बघ. आतमध्ये बघ. आतमध्ये ते पण आहे. खोबरं वाटतं. पप्पा घोरपड दिसतोय का सरक पुढे. नागदेव
एक वो साइड है ना एक और बाजू ने का पानी आती जो बेचारा ये भी पास आले आता तोंड घेऊन आता इकडे गेला आता चला चला ये वो है इंडिया जंगल सफारी का टाइम पूरा हो गया है, कृपया करके एग्जिट करें। खूप मोठं झू आहे. भरपूर प्राणी पक्षी रॅप्टाईल्स आम्हाला इथे पाहायला मिळाले. जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला हा झू संपूर्णपणे बघण्यासाठी लागलेले आहेत. तर आम्ही बसकडे चाललेलो आहोत. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आता आम्हाला वेळच नाही आहे. आम्हाला निघायचं आहे म्हणून आम्ही जिथे गाडी पार्क केलेली आहे तिथे निघालो आहोत. तिथे आम्हाला बसने जायला लागणार आहे. बसेसला गर्दी बघा. पण एक गोष्ट मानायला पाहिजे, इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. बसेस कंटिन्यूस चालू आहेत. पण इतकी गर्दी आहे की विचारता सोय नाही. मंडळी, जर मुलांना कुठे बाहेर घेऊन फिरायला जायचं असेल तर गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला नक्की जा. बघण्यासारखं खरंच खूप छान आहे. झू तर अगदी अप्रतिम आहे. बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारचे प्राणी पक्षी रेप्टाईल्स सगळं आम्हाला पाहायला मिळाले. अक्षरशः तिकिटाचे पैसे संपूर्णपणे वसूल झालेले आहेत. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल माय लेकटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. बाय बाय मंडळी, राम राम.